आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागल्याने सर्वच पक्षीय नेते आपापल्या गुप्त आणि उघड सभा घेऊ लागले आहेत। यातून काही पक्षात इतर पक्षाचे बडे नेते खेचण्याचा प्रयत्न केला जात आहे। त्यात नुकतीच शिंदखेडा येथे भाजपची सभा झाल्याने या सभेत शिंदखेडा शहरातील काही महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पक्षाला सोडून भाजपात प्रवेश केला। यावरून अनेक तर्कवितर्क होऊ लागलेत। म्हणून काँग्रेस पक्षाने आपली भूमिका मांडण्यासाठी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रवीण भाऊ चौरे यांच्या नेतृत्वात नुकतीच पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली आहे। या बैठकीला महाविकास आघाडीचे आणि इतर सामाजिक कार्यकर्ते देखील बहुसंख्येने उपस्थित होते। काँग्रेस पक्षासोबत महाविकास आघाडीचे म्हणजेच शिवसेना, उभाटा, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि अन्य मित्र पक्षाचाही पाठिंबा राहून होणाऱ्या शिंदखेडा नगरपंचायत, दौंडाईचा नगर परिषद आणि जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुका एकत्र लढण्यासाठी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते तसे या प्रकारची तयारी करत असल्याचे आणि कोणत्याही परिस्थितीला न डगमगता होणाऱ्या निवडणुकीला सामोरे जावे। जनता आजही काँग्रेस चळवळीला मानणारी आहे। सर्वसामान्य जनता ही भ्रष्ट कारभाराला धडा शिकवेल असे जिल्हाध्यक्ष प्रवीण चौरे यांनी यावेळी बोलताना सांगितले। यावेळी कार्याध्यक्ष प्रमोददादा सिसोदे, आदिवासी काँग्रेसचे धुळे जिल्हा अध्यक्ष दीपक अहिरे, विरोधी पक्षनेते सुनील चौधरी, रावसाहेब सुभाष देसले, वंचित बहुजन आघाडीचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटोळे, चंद्रसिंग आबा परदेशी, शब्बीर पठाण, समद शेख, अरुण देसले, परीक्षित देशमुख, दोडाईचे राहुल मानिक, राजू देशमुख, राजधर कसबे, राहुल सोनवणे, नाना चौधरी, तालीमभाई नोमाणी, अर्जुन सोनवणे, अशोक मालचे, तालिब कुरेशी, सलीमदादा, गजेंद्र भांबरे, दिनेश सोनवणे, राजेश मालचे, सुनील सोनवणे, महेंद्र भील, कैलास नाना भांबरे, दिनेश जाधव, सताळीस आबा, सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीमध्ये शिंदखेडा शहरातील घडामोडींवर चर्चा होऊन शिंदखेडा शहराच्या विकासासाठी सर्वसामान्य नागरिक बंड पुकारून एक हाती महाविकास आघाडी आणि मित्र पक्षाची सत्ता या शिंदखेडा नगरपंचायतीमध्ये फडकवल्याशिवाय थांबणार नाही असे प्रमोद सिसोदे, दीपक अहिरे, सुनील चौधरी, राहुल पाटोळे, अरुण देसले, राहुल मानिक सह अनेकांनी मनोगतातून आरोप व्यक्त केलाय। सूत्रसंचालन परीक्षित देशमुख तर सुनील चौधरी यांनी आभार मानले। आज शिंदखेडा नगर परिषदच्या निवडणुकीसंदर्भात शिंदखेड्यातील पदाधिकाऱ्यांसोबत आज आमची काँग्रेस पक्षाची एक बैठक संपन्न पार पडली। त्या बैठकीमध्ये पुढची रणनीती आम्ही ठरवली। येणाऱ्या काळामध्ये जी काही निवडणूक होणार आहे त्यामध्ये काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्षाला सोबत घेऊन आम्हाला विजयी व्हायचं आहे, या दृष्टीने आम्ही पावले टाकणार आहोत। आणि नक्कीच आम्हाला विश्वास आहे की या शिंदखेडा नगर परिषदेमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही आणि तो नक्कीच फडकेल अशी आम्ही सर्वांनी अपेक्षा केलेली आहे। आम्ही येणाऱ्या काळामध्ये आमचे सर्व उमेदवार आम्ही उतरवणार आहोत आणि काँग्रेस पक्षाची विचारधारा आम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत आणि या शिंदखेडा शहराचा विकास आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत। धन्यवाद। काँग्रेस एक विचारधारा आहे, कोण सोडून गेलं कोण राहिलं, काँग्रेस हा संपलेला पक्ष नाही। आज आपण बघत आहोत 2013 पासून नगरपंचायत स्थापन झाली, तेव्हापासून नेत्यांचा तहचं राजकारण सुरू केलेलं आहे। जेव्हा जेव्हा निवडणूक आली दोन मातब्बर आमने सामने यायचे आणि निवडणूक झाली की जय पराजय व्हायचा। 8-9चं गणित जमलं 2013ला, ज्याचं 9चं मतदार बहुमतांनी आलं त्यालाही वाटलं 2-2.5 वर्षात की आपली दुःखी नाही आहे। त्या 8 नगरसेवकांनी 9 लोकांनी त्यांचे गटनेत्यांनी तहचं राजकारण केलं, समझोता केला, कार्यकर्त्यांची फसगत केली, कार्यकर्त्यांना तोंडावर पाडण्याचं काम केलं आणि यांनी फक्त सत्तेची लालसा म्हणून एकत्र येतात। 2017ची निवडणूक झाली, 2017ला परत एक ग्रुप बाहेर पडला, परत निवडणुका झाल्या, परत यश अपयश आलं। अशा अपयशानंतर काँग्रेसला 6 नगरसेवक मिळाले, समाजवादीला 2 भेटले आणि 9 भाजपला भेटले।
त्या 6 मध्ये मला गटनेत्याची भूमिका म्हणजे विरोधी पक्ष नेत्याची भूमिका भेटली. मला जे नेत्यांनी पाठबळ दिलं त्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली समोरच्या विरोधी पक्षावर अक्षरशः तुटून पडून त्यांच्या भ्रष्टाचाराच्या जोरावर मार करून त्यांना त्यांची कामाची पावती किती निकृष्ट आहे हे शहराला दाखवून देण्याचं काम मी केलं. मला लढ असं म्हणणारे नेतृत्व अचानक रात्रीतून कसं काय शांत बसलं आणि परत तहाचं राजकारण करून परत निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्याशी हात मिळवणी केली आणि त्या तहाच्या राजकारणात माझा मात्र अभिमन्यू करण्याचा प्रयत्न केला. परंतु मी मित्रांनो तुम्हाला ग्वाही देतो, मी अभिमन्यूच्या चक्रात जरी फसलो असेल परंतु जनता मायबाप त्या ठिकाणी अभिमन्यूचं चक्र तोडल्याशिवाय राहणार नाही. ही जनतेची खदखद आहे. याच्यावर तोडगाचा जनताच काढेल की हा तो फसला पण त्याला ते रिंगण तोडण्याचं काम फक्त जनताच मायबाप नसेल आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि आपले धुळे जिल्ह्याचे जे लाडके नेते सन्माननीय हरीशभाऊ चौरे हे आता आपण जिल्हाच्या त्यांच्यावर धुरा आहे ते तसे भाग्यवान कार्यकर्ते आणि नेतेही आहेत. आता आमदार राहिले असते पण काही मताने थोड्याशा मताने आपला फरक झाला. परंतु वरुण भाऊ हे निष्ठावान कार्य काँग्रेसी तसेच आपले प्रमोद भाऊ हे कार्याध्यक्ष आहेत जिल्ह्याचे आणि सर्व आपल्या शिंदखेड्यातले सर्वसामान्य घरातले लोक आहेत. दादा सर्वसामान्य घरातले लोक आहेत परंतु यांनी काँग्रेस टिकून ठेवली आणि काँग्रेस असा एक पक्ष आहे तो सर्व जाती आणि धर्मांना घेऊन चालणारा आपला पक्ष आहे. हे जे लोक आहेत सुभाषराव साहेब बाजूला बसलेले कधीच त्याचे तत्व सोडलेले तत्वाशी तोडजोड नाही आणि म्हणून आता असा आपला एक काँग्रेस पक्ष आहे. दीपूदादाच्या विषयी झाला. दीपूदादा गेल्यामुळे आम्हाला अनेक लोकांनी सांगितले तुमची काँग्रेस सरकून गेली पण मी त्यांना अनेकदा उदाहरण देत आलो या 2 दिवसामध्ये. काँग्रेस 150 वर्ष तिथं इंग्रज होते या भारत देशामध्ये त्यांनी या भारत देशावर राज्य करत होते 150 वर्ष इंग्रज त्यांना पडून लावणारी म्हणजे ती काँग्रेस. या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये सर्वात प्रमुख कोणाचा सहभाग असेल ते काँग्रेस मग ते पंडित जवाहरलाल नेहरू पासून असेल महात्मा गांधी पर्यंत असेल. म्हणून आपण ज्या वेळेस या शिंदखेडा मतदारसंघ असेल धुळे जिल्ह्यावर जेव्हा असं सांगण्यात आलेलं आहे का काँग्रेस संपली तेव्हा काँग्रेस आणि सर्वसामान्य माणूस चमत्कार केलेला आहे. म्हणून आम्ही सुनील भाऊसाहेब आम्ही विचार करत होतो यांनी एक प्रचार प्रसार असा केला की काँग्रेस संपली. मी दादांना दादा आणि दादाशी विनंती केला का तुम्ही 10 मिनिटं का होईना आम्हाला तुम्ही हाजरी लावा. आम्हाला संदेश द्यायचा शिंदखेडा तालुक्यात धुळे जिल्ह्यात काँग्रेस जिवंत आहे. आम्ही 44 खासदारांच्या राहुल गांधीच्या नेतृत्वात 100 खासदार गेली. धुळे जिल्ह्याच्या भूतव आणि भविष्य इथं आपण इतिहास रचला धुळे जिल्ह्यातला खासदार निवडून. त्या आत्मविश्वासाने काँग्रेस महाविकास आघाडी आणि मित्र पक्षाला सोबत घेऊन शिंदखेडा नगरपंचायत आणि दोंडाईच्या नगरपंचायतीवर नगरपालिकावर काँग्रेस आणि महाविकास झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही. फक्त आपल्याला गरज आहे अशा निष्ठावान चांगल्या गरीब लोकांची म्हणजे गरीब लोक आपल्या सोबत आहेत आणि तुम्ही फक्त आम्हाला लढ मारा. जशा देशमुखांनी सांगितलं इथं शहराध्यक्ष द्या दोंडाईच्याला शहराध्यक्ष द्या तालुका अध्यक्ष द्या तसं आम्ही तुम्हाला नाव देतो यांच्यातून कोणतरी चांगल्या माणसाच्या. आणि संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा. आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी.